सची काय करतो हिंदी आले का बाबा? आलो मला काय करतो अजून टाइम नाही झाला जायचंय गावात यायचं देवाचं दर्शन देवाचं दर्शन गावात जावं लागतं काय जरा चौकात बसून तिथं त्या पारावर बसून जरा करायच्या खोटाळ्या यायच्या त्याच्याने यायचं. मारतीच्या पाया पडावं लागतं बाबा. चालतंय. काय काम आहे अजून? आज काय काम हा जायचं गावात यायचं माघारी सारखं सारखं काय एकदाच जायचं सारखं काय चालते चालते. काय ना मग या आले तर वरत गप्पा येईन ना मला मी आहे उसाला पाणी हा मला काय काम आहे आलोय आबा. बोला आज जायचे काय मग कुठे गावात फिरायला? फिरायला जायचं ना मारतीच्या पाया पडावं लागतं सकाळचं मग मी थोडं ओळखीतून लगेच येतो. बर बर ये मग मी इथेच उभा आहे. चला. चला मग काय हा लगेच यायचं बरं का गावात हा लगेच येऊ. चला. बोकार दुपार घालावते तिकडं बर बर. वेगळं शिकवतो बाई तवा मी खा धर. काय मग दारू काय पितो कसं खायचंय? काय का चोळायचे चुना लावायचा थोडा मळायची कच्चून मग तोंडात टाकायची. दादा काय घरी? ओ दादा बोला. काय करताय या बाहेर या बाहेर या. काय चाललंय दादा? काय नाही बाबा. परवा दिवशी दादा पोरांचं काय चालू लय गोंधळ झाला होता. काय सांगायचं तुम्हाला त्या आबाच्या नादाने ना काढता राहिले बेवडायला अरे साठवायचंच राहिलं होतं मग नाही, त्यांनी नाही, साठवले त्याला वॉर्निंग दिली चांगला आता. आणि जवळ नाही तर पोर एकदा ही झाल्यावर काय करायचं हा? मी तीच म्हणलं बायकोला वली काठी वल्ले पडी सोबती ती काय ऐकतच नाही. पोरला माया गुरकुर करताना पोराला माया गुरकुर करताना म्हणलं वगळ आल्या पुढे तुला बायांचं ते ऐकायचं नाही आपण दापायचं पोरांना नाही तर मग सगळं हे होईल. दादा पोरांना ना थोडं दापलं पाहिजे नाही तर मग सगळंच आता मस्त तुम्ही खावळात आहे तुमच्या मनातून पण बाया नाही सांगितलं पाहिजे. पोरांना अजून कळत नाही दापायचं आपण. तेच आरडावाडा मी त्यालाच मी परवा दिवशी ऐकलं गोंधळ पोरांचा तेव्हा मी म्हणलं अरे दादाला कसं विचारावं ना बर. त्याला सांगा तेवढं समजून. नाही नाही मी गाठ घेतो सांगितलं करते ते. आवराजून गाठ घेतो मी आणि आबाला सांगतो बरं का दादा मी सांगतो समजून. आता तुम्ही माझ्या डोक्यात घातले की पोरांना मी गाठच घेतो मी त्याची त्याला समजून सांगू तर असं वागू नका चांगलं वागलं चांगलं होतं. समजून सांगतो सचिन बारीक आबाला बी सांगू. आम्हाला तुम्ही मोठी हा. असं दारू प्यायची उद्या तांबूक खायचं मला तिथे गोळका खायचं हा. हळूहळू गैरवर्तन वाढतच चाललंय. हा मी पाणी सांग- चालू आहे, ऊस हवा, तेवढं सांगा तुम्ही. मी पोरांना सांगल समजून काय काळजी करू नको. आबालाही सांगतो त्यालाही सांगतो काय टेन्शन नाही. काय होते पोरांना कळत नाही काही गोष्टी. काय समज आला होता ती परवा दिवशी पोरांनी नाही का ते गोंधळ केला ते सांगायला आला होता. ती पोरं जातात कुठं बिन काही करतात झगडे आवाज गेलता सचिन आपल्या काय करते लोकांच्या उचापात्या करून अरे पण ते सांगा नको का पोरांना असं काय नाही. सांगायचं तेव्हा त्यांची त्याची आई नाही काय म्हणत हा ती म्हणत का निर्मला नाही काही मग दादा उगं चालतंय का सांगायला मग ती नाही म्हणत काय आपल्या काय करते हा लोक म्हणून दादा आलता किंवा सचिनला सांगा तर सचिन इथं आपली इथं आहे ना मग त्याला सांगायला नको समजून ते ऐकतात का पोर ऐकत काय करायचं आपल्याला त्याची आई नाही काय म्हणत निर्मला हा, नाही किती दादा आला होता दादा काय म्हणला पोरांना समजून सांगा आता सचिन आहे आणि आबाला कळते पण आबाला मी सांगतो मी चालायला जातो व्यायामाला तर आबाची गाठ घेतो. आपल्याला काय करायचं त्याच्या आईला किती राग येतोय अर्थच नाही पण आपण समजून सांगितलं पाहिजे ना. त्या आबाला काही कळत नाही का पोरांच्या कस काय नाद लागावं पोरांना कस काय पाजावा
अहो पण ते आता सांगावं लागेल म्हणून तर दादा आला होता ना सकाळी. तुला वाटलं दुसरं काय काय मी तेच परवा दिवशी मी ते गोंधळ ऐकला पोरांचा ना. मी तिकडे व्यायामाला गेलो तेव्हा ते पोर बोलत होती आणि म्हणलं काय गोंधळ झाला म्हणून दादा आला होता. म्हणला ते असाच झालं झगड्या आवाजानं गावात गेलो होतो पोरग मला त्याला दापा थोडं. निर्मला माई किती राहिली तू काय म्हणलं ती म्हणती मला काय करायची ती दादाला काय म्हणत होती आमचं आम्ही बघून तुम्हाला काय करायची त्याच्या आजीला सांगावं लागेल आईला सांगून काय उपयोग नाही. हा मग सांगू ना आजी तरी की असं असे व दापा पोरांना आणि आपण सांगू काय एवढं. ऐकलं तर आहे नाही तर काय हाताने अपमान करून घ्यायचं. नाही ऐकते ना ऐकत काय ऐकत असली तर सांगा नसली ऐकत तर काय पडले त्याच्यावर. नाही ऐकत सचिन का ऐकाय काय आबाला सांगतो मी तिकडे जातो मी मला मग आबाच्या घरी जातो ना आबाच्या बी मावशीला सांगतो की पोरांना नेत नका जाऊ म्हणून ते आबा बी ऐकतात ना. आबाच्या नादीन त्या आबालाच नाही येऊन द्यायला पाहिजे मग बरोबर होईल. माणसं काय तोडायची गायची आवाज असं जमतं का. मग त्याच्या नादी लागायचं त्यांच्या वयाच्या बारकाला पोरांना काय उपयोग आहे हे करून. ते करतात मग मला म्हणते ना दादा आले होते की सगळ्या आबाला सांगा आणि सचिनला सांगा सांगतो मी. आज थोडी थोडी नाही घ्यायचीच नाही बाबा. तुला वाटली तुझं एकच अर्धा घालाच वाचतो माणसं नाव ठेवायला लागली मला. हा थोडीच घे तू काय देऊ नको नाव ठेवायला लागली माणसं. ऐका नाही ऐका अरे मला दे ना अर्धा घाला बंद नसू दे राहू त्याला मुडच हात झाला आज काय करणार आपलं. जुन्या घरी गेलो ते मला दारूच नाही. अरे म्हटलं माझ्या पुरती दे पोराला नको देऊ. नाही मला दारूच नाही ते देईनच लागा अर्धा घाला दे म्हणलं ते काय करायचं आता काय झालं गप्प पाडायचं असते ते समोर काय करतो. त्यात तुला नाही कुठे लोक मला हाणते ना सर रोज तुला दारू पाहिजे. अरे सचिन काय भानगडे दादा काय झालं तू दारू पितोय मला कळलं. काय नाही टेन्शन आपण आबा तुम्हालाही कळाय पाहिजे राव बारीक पोरग आहे ती. मी म्हणतो त्यात नको ते म्हणतो मला प्यायचीच नाही. मी नाही आबा तुमची आज गेलतो आम्ही अजून काय आता दादा आज गेलतो पण ती दिलीच नाही त्याच्यामुळे मला नाही दिली मी कसं राहिलो. पण नका नेऊ त्याला बारीक आहे अजून त्याला त्याला अजून शाळा शिकायची आई वडिलांचं काय चाललंय सचिन असं काय करतो एकटाच आई वडिलाला. दादा माझं काय आता माझं झालं गेलं. तू तुमचा पोरगा सर्व्हिसला आहे मास्तर झालाय तुमचा पोरगा त्याला अजून शिकू द्या ना शाळा जरा. त्याच्यामुळे मला स्वप्न मिळली मागाशी. अहो तसं नाही करू बारीक पोरग आजपासून त्याला न्यायचंच नाही. नाही नेऊच नका नाही तर मी समजा सांगन मग तुम्हाला दोघाला असा रिपीट करेन ना. पाहिजे मीच पाठी करतो ठोकतो चांगला. ते दादा घरी आलते का माहिती का मला ते सचिनला सांगा समजून आबाला सांगा. मीच हाणवतो त्याला. नाही परत नका असं करू सचिन. सांगा ती माझ्या सकाळी सकाळी येते घरी त्याला सांगू तू आता ती दारू हारी गेले काय सचिन आता दारू नको पिऊ तू. आता नाही पेणार देणार नाही का हात. हा ना आबा तुम्ही नका नेऊ पोरांना. त्याच्यामुळे आज दारू नाही मिळली मला. पण तुम्ही आता कशाला त्याला न्यायचाच नाही बुवा. सकाळी सकाळी मला येते. सकाळी कोण आलं मला न्यायला. आता तू फोन नव्हता केला का. मी कधी फोन केला त्याने नंबर आहे तुझा माझ्याकडे. नंबर दाखव बरं मी कधी फोन केला ना का माझ्याकडे डिलीट झाला सर. तुम्ही आता ही नका ते बाबा तुला येणारच नाही आता. हा ते दादा आलता काल सकाळी काय दादा तुम्हाला म्हणले आबा बसा पाणी बिनी घ्या. मग पाणी पिणी पिल ना का. तुम्ही म्हणलं आबा जा कुठं जायचंय तू म्हणलं चल जायचंय. मग जायचं म्हणजे तू काय जायचं माझं. त्याला कळत नाही ना पण तुम्ही नेऊ नका काल दादा मला घरी आलं सांगायला. हा नेऊ नका आता ते आला ना मला मला दारू नाही नेऊ नका आता त्याला टाकतो बरं त्याची अक्कल जमू बंद होईल. वय किती काय बरं आता नाही जाणार जाऊ का दादा. हो जाऊ करा जातो मला काय उद्यापासून तेच नाही काय नाही काय येऊ नको. नाही तुला माहिती आहे एकदा फोकळ जाऊ का जा मग काय नीट नेट का जा घरी. आता काय ते नाही काय नाही. चिरंजीव का हो काय दिलं लागून आलं का. काय नाही सांगतो घरी गेलो चल चल घरी चल बघतो.
देणार नाही काय नाही आबाच्या नादाला नाही लागणार काय नाही बरं होईल भाऊ. मग तुम्हाला देव पाहून चांगला तू नाही प्यायला. हा आता बाद झालं उद्यापासून आपलं मी कामाला जातो. निश्चय केला का तसा? हा निश्चय निश्चय ठाम राम म्हणजे झालं. हा ठामच आता ह्यावेळेस मग पक्का निश्चय निश्चय ठाम राहा. हा आबाच्या तर नादीच नाही लागणार आता. त्या आबांच्या नादीमध्ये आबाच्या नादीला गो असं नाही पण फक्त त्या गोष्टीच्या नादीला बोला. आबा तंबाखू खायला चालू करायला लावलं होतं मला. आबा काही खाते आबा मोठे आहेत बरोबर आहेत की. काय करते रे? अरे आनंदाचा दिवस आहे आज. तुमच्या चिरंजीवानी दारू सोडली. आता मला ते नवस पण फेडावं लागेल पण आनंदाची बातमी म्हणजे दारू सोडली आता ते पेणारच नाही. आता या उद्यापासून आहे ना या माहिती कामाला जाणार आहे. बरं बरं चालतंय. चालते चालते. जाऊ का मला? उद्यापासून मला सोमवारला लागा. कामाला जायचंय. हा काय कालू शिरली काय चांगलं चुकलंच कर आज काहीतरी आनंदाचा दिवस आहे. चिरंजीव आलेत लाईन असेच लाईन राहिले ते बरं होईल. चांगले संस्कार केला चांगलंच होणार. आता माझी तीच त्यामुळे होती तू मला कुरबुर व्हायची आपण. आपलं त्याच्यामुळे आता ते पोरगच होतं आपण जरा समजून घेतलं होतं. तर मग आज चांगलं चुकलं तर काहीतरी खायला काय खीर करू का पोळ्या करू काही पोळाचं कर काहीतरी. तुम्हाला काय आवडतं सांगा तुमचा एवढा आनंद आहे बांधल्या. आवडायला मला काय आज मग असंच पोट भरले आज मग वर्ग लागले याच्यातच मला आनंदी आनंदी. नाही तर साऱ्या गावात कोंबड्याची लोक दादाच पोर बेवडत निघाले दादाच पोर बेवडत निघाले. आता मी सगळ्यांना ठोकून सांगू शकतो सचिन नाही दारू पेत. बरोबर असंच सांगायचं लोकांना तमाशा नाही करायचा आपण. आता आता चांगलं सांगितलं चांगलं होईल. त्याच्यामुळे तमाशा होतात. आता काय माझी बी तीच तळबळ होती तुम्ही असं आरडून वरडून केलं मग जास्त होतं. आता चांगले सुरूची डिरी येऊन पेढे आणतो अख्ख्या गावाला वाटलं ओ माझ्या पोरानं दारू सोडली. काय वाटणार आहे म्हणजे पेढे होय बरं झालं चांगलं झालं चांगलं हे करा चांगलं तुम्ही ना सारखे बरोबर करत होता ना त्याच्यामुळे बरं झालं. आता काय करू उरवा अहो देव पण म्हणला असं पोरग बापाला नाही काय पोराला आहे ना बघतच नाव घाले. कामाला उद्यापासून जाऊ दे कामाला गेला चांगली गोष्ट आहे दिल्याला तरी लागल. तुम्हाला म्हणला का तो? हा म्हणलं या माझ्या दिवशीच जातो मी. हा आले चिरंजीव. हा हा येतो कामाला. हा अनुदान कामाला चालले? जाऊ का? कामाला चालले का? हा कामाला जातो. संध्याकाळी असं पहिलेच केलं असतं तर जाऊ दे आता झाली चुकी माझ्याकडून. चालतं चालतं काय जा. मला जा पण कोणी नादी लागू नको. हा 7 वाजता येतो संध्याकाळी. हा बरं गाडी सापत चालू. बरं बरं जाऊ का? आता हेल्मेट घेऊन जा. हा चालतं. जाऊ का? हा हा.